नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे ठाण्यातील नौपाडा परिसरामध्ये गजानन वडापावच्या जवळ। पण आपण आज वडापाव नाही खाणार आहे, तर आपण आज खाणार आहे गजाननची पाणीपुरी। तर आज मी गजाननचं चाट कॉर्नर एक्सप्लोर करणार आहे। हे बघा मित्रांनो, या साईडला आहे ठाण्याचा फेमस गजानन वडापाव आणि इथंच बाजूला आहे श्री गजानन पाणीपुरी कॉर्नर। तर मित्रांनो, आता आपण श्री गजानन पाणीपुरी कॉर्नरची वेगवेगळ्या प्रकारचे चाट आपण ट्राय करणार आहे। तर चला, तर तुम्ही बघू शकता एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये इथं पाणीपुरी आहे, शेवपुरी आहे, दहीपुरी आहे, पिझ्झासुद्धा आहे, फ्रँकीसुद्धा अवेलेबल आहे, सँडविचसुद्धा अवेलेबल आहे। तर खूप सारे व्हरायटी इथं आहेत, ते तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ट्राय करू शकता। मित्रांनो, एकदम छोट्याच्या जागेमध्ये मस्त त्यांनी सेटअप लावलेला आहे। सँडविच फ्रँकी, नूडल्स फ्रँकी, पिझ्झा। तर आधी मी घेतलेली आहे शेवपुरी, तर आपण तुमची आधी शेवपुरी ट्राय करणार आहे। वाव, खूप सुंदर अशी शेवपुरी आपल्याला सजवून दिलेली आहे या ठिकाणी। तर चला आता बघूया शेवपुरीची चव कशी आहे। मस्तपैकी याच्यावरती बघा लसूणचा चिवडा पण टाकून दिलेला आहे। खूप भारी मित्रांनो, ही शेवपुरी बघा केवढी मोठी आहे, भरलेली आहे आणि स्टफिंग आतमध्ये एकदम पूर्ण भरलेलं आहे बटाट्याची। वाव, खूप भारी लागते। तर यांची शेवपुरी मित्रांनो खूप भारी आहे, मला खूप आवडली। आणि वरून कैरी टाकली, कांदा टाकला आहे आणि शेव एकदम भरभरून टाकलेले आहे। आणि यांची स्वीट जी चटणी आहे, गोड चटणी, ती पण खूप मस्त लागते। वाव, आणि वरून थोडासा लसूणचा चिवडा टाकला आहे। मी पहिल्यांदा शेवपुरीवरती लसूणचा चिवडा बघितलेला आहे, मस्त। शेवपुरीला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 4.8, ॲक्च्युली खूप भारी। आणि तुम्ही यांचा सेटअप बघू शकता, क्लीन आहे एकदम। तर आता मी घेतली एक प्लेट दही पुरी। मित्रांनो, मी घेतलेला आहे एक दही रगडा पुरी। दादाने मस्त वेगळे सुद्धा घातलेलं आहे। वाव, दही रगडा पुरी। तर मित्रांनो, एकदम सुंदर असं कॉम्बिनेशन आहे दही रगडा पुरी। ह्याच्यावरती पण बघू शकता, मग अशी शेवपुरी घेतली त्यासारखं वरती लसूणचा चिवडा आहे, दही टाकला आहे, भरभरून दही टाकलेलं आहे आणि मिठी चटणी टाकली आहे, शेव टाकलेली आहे आणि दही एकदम आतमध्ये भरलेला आहे आणि रगडासुद्धा भरलेला आहे। तर चला बघूया याची चव कशी आहे। वाव, खूप भारी दही रगडा पुरी। केवढी मोठी दही रगडा पुरी आहे आणि याच्या आतमध्ये जे रगडा आणि दहीचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप भारी लागतं आहे। आय लव्ह इट। खूप भारी आहे आणि एवढं सगळं मिक्सर करून लास्टला जो लसूणचा चिवडा टाकलाय वरून, मस्त लागला। आणि स्वीट आणि स्पायसी चटणी एकदम बरोबर टाकलेली आहे। तर इथं कधी आलात तर दही रगडा पुरी नक्की ट्राय करा। मला तर खूप आवडली दही रगडा पुरीला, माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5। भारी मित्रांनो, ही पुरी वेगळी आहे, सिंधी पुरी आहे, रवा आणि उडद डाळची बनलेली आहे, म्हणून याची चव खूप भारी लागते। तर आता 2 आयटम खाऊन झालेले आहेत आणि चाट कॉर्नरला येऊन तुम्ही जर पाणीपुरी नाही खाल्ली तर काय खाणार। तर आता मी खातोय इथूनची पाणीपुरी आणि यांची पुरी खरं खूप मस्त लागते। तर चला आता पाणीपुरी ट्राय करूया। मी कांदा घेतलेला आहे, तर आता माझी
पहिली मीडियम पुरी आलेली आहे. ओ हो हो हो. पाणीपुरी लवरला तुम्ही नक्की टॅग करा मित्रांनो. पाणीपुरी ऑसम. पहिलीवाली अशीच खाल्लेली, ह्याच्यामध्ये कांदा मिक्स करून खाव्या. ही कांदावाली पाणीपुरी. खरंच खूप छान लागते. सुक्कापुरी. वाव मित्रांनो, शेवटला जी सगळ्यांची आवडती असते ती सुक्कापुरी. सुक्कापुरी कधी सोडू नका, सगळ्यांकडनं घ्या. आत्ता आपली पाणीपुरी खाऊन झाली आणि आपलं बिल झालेलं आहे 120 रुपये. खूप मस्त होता, आवडलं मला. आणि 120 रुपयामध्ये मी 3 आयटम खाल्ले. तर तुमच्याकडे पण 100 रुपये असेल तर तुम्ही एकदा नक्की श्री गजाननला व्हिजिट करा. लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल लवकर सबस्क्राईब करा. आता पण भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.